ओम साईराम गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर हा पार्ट 2 मध्ये आम्ही आमची ॲनिव्हर्सरी एका छान अशा वेगळ्या ठिकाणी मस्त अशी सेलिब्रेट केली। तर हे ठिकाण कुठे आहे, कसं आहे, त्याची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही पण इथे तुमची ॲनिव्हर्सरी किंवा बर्थडे किंवा कोणतेही छोटे मोठे सेलिब्रेशन इथे तुम्ही करू शकता। तर चला ब्लॉग पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल। तर आमच्या ॲनिव्हर्सरीचा पार्ट 1 ब्लॉग नक्की बघा की जेणेकरून आम्ही एका सुंदर मंदिरात छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेकंड पार्टमध्ये दाखवले, जे आम्ही कुठे सेलिब्रेट केली, कशी केली आणि थोडं वेगळं आणि मस्त अनुभव आला। तर आम्ही आता पोचलो आहोत आणि छान असं मस्त बघा, तुम्हाला समोरच एक प्लेन दिसतंय मोठं असं। तर हे आहे भारत एरोप्लेन रेस्टॉरंट। तर इतकं सुंदर आणि छान जरा वेगळं असं आहे। बघून मला तर आधी वाटलं कुठे आणलंय, काय आणलंय, प्लेन दिसतंय। मलाही काय आयडिया नव्हती, मिस्टरांनी आणलंय। तर मी म्हटलं हे काय आहे, प्लेन किती एवढं मोठं दिसतंय आणि आपण कुठे जातोय किंवा काय, मला काय आधी लक्षातच येत नव्हतं। पण मग ते म्हणाले रेस्टॉरंट आहे। तर थोडंसं वेगळं वाटतंय बघा, किती आपण तर रेस्टॉरंटमध्ये जातोच। तर इथे खेळण्यासाठी बघा गो कार्टिंग पण आहे, तसंच लहान मुलांना खेळण्याचे पण छोटे मोठे गेम आहेत आणि कॅमल रायडिंग पण आहे। तर या प्लेनच्या समोरच एक बघा ओपन स्पेस आहे आणि तिथे छान असं एक सेटअप केलं आहे, जिथे तुम्ही फॅमिलीसोबत किंवा मित्रमंडळीबरोबर डान्स वगैरे करू शकता। मस्त असा डीजेचा सेटअप आहे आणि छान वाटली ही जागा मला। इथे तुम्हाला पर पर्सन 300चा बोर्डिंग पास घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्ही रेस्टॉरंटमध्ये एंट्री करू शकता। चला आता मी तुम्हाला प्लेनमधलं रेस्टॉरंट कसं आहे आतमधूनही दाखवते। एंट्री केल्या बघा एक एरोस्टेस आहे आणि ते आपलं छान असं स्वागत करून आपल्याला आपल्या सीटवर नेत आहेत। तर खूप छान असा अनुभव वेगळा असा वाटतोय, जसं काय आपण कुठेतरी चाललो आहोत। तर रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर असं वाटत होतं की आपली फ्लाईट आहे आणि विंडोज पण इतक्या छान बनवल्यात की बाहेरून ज्या लाईट्स दिसत होत्या त्याने असं वाटत होतं कुठेतरी लांब प्रवास करतो आहोत। इथे प्लेन चालवण्याचा पण अनुभव तुम्ही घेऊ शकता आणि छान फोटो वगैरे काढू शकता, की जेणेकरून असं वाटतं की खरोखर आपण प्लेन चालवतोय, स्टार्ट करतोय। आणि आभाळ वगैरे बघा किती छान असं ब्लूसं दिसतंय आणि त्यामुळे एकदम वेगळाच अनुभव वाटतोय। तर इथे एकदा नक्की जा, तुम्हाला खूप आनंद मिळेल। आम्ही सगळेच बघा अनुभव घेण्यासाठी मस्त असे फोटो काढतोय। तर इथे आम्ही आमचा टेबल बुक केला आणि नंतर आम्ही खाली येऊन जिथे डीजेचा सेटअप आहे तिथे डान्स करण्यासाठी आलो। स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे
वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी जुळून येते रेशीमगाठी आपुल्या रेशीमगाठी जुळून येते रेशीमगाठी आपुल्या रेशीमगाठी ਜਾਗਰਾ ਤੈਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਆਉਂਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਓ ਹੋ 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 ਆਈ ਸਿੱਖ ਤੇਰਾ इश्क का मंजन घिसे है पिया टिंकू जिया टिंकू जिया इश्क का मंजन घिसे है पिया तुमसे कितना हंगामा हो गया तर मस्त मज्जा डान्स करून आम्ही आता जरा थकलो. त्यानंतर आम्ही आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आता बघा पुन्हा रेस्टॉरंटमध्ये जातो आहे. तर तिथे बघा आता आम्ही केक वगैरे कटिंग केला, जेवलो, मस्त सेलिब्रेट केला. बहुत अच्छा लगा सर. पप्पा 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 बघा प्लेनमध्ये बसून जेवण्याचा अनुभव.
ट्रेनमध्ये ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. नवीन प्लेन आहे आम्ही तर चाललोय दुबई. दुबई हो स्वित्झर्लंडला जायचं पण मम्मीला. महिला स्वित्झर्लंडला सोडूया. अच्छा बघा बाहेरचा नजारा. बाहेर बघ काय दिसतंय काय. तर आपण एंट्री पास जो घेतला पर पर्सन 300चा तो आपल्या बिलमधून कट होतो. पर पर्सन 300पेक्षाही तुमचं जर बिल जास्त झालं, जसं की 500 असेल तुमचं बिल आणि 300चा बोर्डिंग पास आहे, तर 300 त्यातून कट होतील आणि 200 तुम्हाला पे करावे लागतील. तर कधी कधी आपल्यासोबत बघा फॅमिली असते आणि फॅमिली असताना आपली ऑर्डर आपण केली तर ती अमाऊंट जास्त पण होते, कधी कमी पण होते. तर हे पर पर्सन 300 आहे, तेवढी तरी आपण ऑर्डर करावीच लागते. कारण जर त्याच्यापेक्षा कमी तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला पुन्हा ते पासचे पैसे वगैरे रिटर्न मिळत नाही. तुम्हाला ऑर्डर करावीच लागते 300पर्यंत. त्याच्यावरती झाली तर तुम्ही अमाऊंट भरू शकता वेगळी. हे रेस्टॉरंट आहे, हे प्युअर व्हेज आहे आणि छान जेवण आहे, मस्त आहे. क्वांटिटी थोडी कमी वाटली पण चवीला अप्रतिम आहे. तर इथे स्टार्टर पण खूप छान आहेत. मस्त असे पनीरचे खूप भरपूर प्रकार आहेत. तर नक्की ट्राय करा, मला तर खूप आवडलं. या रेस्टॉरंटची मी काही ॲड वगैरे करत नाही, मला जेन्युइन आवडलं आहे आणि छान आहे. नक्की तुम्ही जा, फूड क्वालिटी तर खूपच मस्त आहे. तर हे ठिकाण कुठे आहे तर याचं लोकेशन जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तर नक्की जाऊन बघा. मनास सांगतो तरी पणे पुन्हा मनास स्वप्न हे अजाणता आता. कुणा कळेलही कुणा पटेलही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट.